मला विचार करायला वेळ हवा. भाऊसाहेबांनी मान हलवली. ठीक आहे. ते वळणार इतक्यात बँकेचा माणूस अचानक म्हणाला, पण एक गोष्ट आहे. सगळ्यांनी त्याच्याकडं पाहिलं. उद्या संध्याकाळपर्यंत काही रक्कम जमा झाली नाही तर नोटीस निघेल आणि मिल जप्तीच्या प्रक्रियेत जाईल. हे ऐकताच घरात पुन्हा तणाव पसरला. अविनाशचा चेहरा उतरला. आशाताईंच्या डोळ्यात पुन्हा भीती आली आणि आदितीच्या मनात पहिल्यांदाच एक विचार आला. जर तिने स्वतः काही केलं तर? त्या रात्री घरात पुन्हा शांतता होती. पण ही शांतता आधीसारखी जड नव्हती. ती विचारांनी भरलेली होती. अविनाश टेबलजवळ बसून कागदांकडे पाहत होता. आशाताई देवघरात शांत बसल्या होत्या. अदिती मात्र अंगणात थोडा वेळ उभी राहून आकाशाकडे बघत होती. तिच्या मनात खूप प्रश्न होते. पण आता त्यात भीती कमी होती. आता तिला सगळं समजून घ्यायचं होतं. हळूहळू ती आत आली. अविनाश अजूनही कागदांमध्ये गुंतलेला होता. ती त्याच्या समोर बसली. तुम्ही खरंच मिलचा भाग विकणार आहात? तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, हो. हे ऐकून तिचा चेहऱ्यावर हलकं दडपण आलं. पण मग पुढे काय? तो कडवट हसला. पुढे काहीतरी नवीन करावं लागेल. ती काही क्षण गप्प राहिली. तुम्हाला भीती नाही वाटत? तो तिच्याकडे पाहू लागला. भीती तर रोज असते, पण आता सवय झाली आहे. हे ऐकून तिचं मन आणखी हललं. ती हळू आवाजात म्हणाली, आता तुम्ही एकटे नाहीत. तो काही क्षण शांत राहिला आणि पहिल्यांदाच त्याने तिच्याकडे नीट पाहिलं. खरंच? ती मान हलवली. हो. घरात काही क्षण शांतता पसरली. ही शांतता वेगळी होती. आता त्यात दडपण नव्हतं, फक्त समजून घेणं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश लवकर शेतात गेला. अदिती आणि आशाताई घरातच होत्या. आज अदिती स्वतःहून कामाला लागली. तिने अंगण साफ केलं, स्वयंपाकात मदत केली आणि गायींची काळजी घेतली. आशाताईंनी तिचं हे बदललेलं रूप पाहून आनंद झाला. अगं, तू आता खूप बदललीस बाळा, त्या हसत म्हणाल्या. आदिती हलकसं हसली. कदाचित मला आता इथलं आयुष्य समजायला लागलंय. दुपारी एक माणूस धावत आला. आशाताई, अविनाशला शेतात त्रास झालाय. हे ऐकताच दोघी घाबरल्या. काय झालं असेल? तो माणूस धापा टाकत म्हणाला. काम करताना तो अचानक खाली बसला. त्याला खूप चक्कर आली. हे ऐकताच अदिती काही न विचारता बाहेर पळाली. आशाताई मागे ओरडत राहिल्या, थांब बाळा. पण ती थांबली नाही. शेतात पोहोचल्यावर तिनं पाहिलं, अविनाश एका झाडाखाली बसला होता. त्याचा चेहरा पांढरा पडला होता, डोळे अर्ध मिटलेले. त्याच्या आसपास काही लोक उभे होते. अदिती लगेच त्याच्या जवळ गेली. तुम्हाला काय झालं? तो हळू आवाजात म्हणाला, काही नाही. पण त्याचा आवाज कमजोर होता. तिने लगेच त्याचा हात पकडला. हे काहीही नाही. नाही. हे ऐकून तो थोडा शांत झाला. पहिल्यांदाच ती त्याच्यासाठी घाबरली होती आणि पहिल्यांदाच त्याला ते जाणवलं. थोड्या वेळाने तो घरी आणला गेला. आशाताईंनी लगेच औषधं दिलं. डॉक्टरला बोलवलं गेलं. सगळं शांत झाल्यावर रात्री तो बेडवर पडला होता. अदिती बाजूला बसली होती. तो हळू आवाजात म्हणाला, तू घाबरली होतीस? ती काही क्षण गप्प राहिली. हो. तो हलकसं हसला. पहिल्यांदाच कुणीतरी माझ्यासाठी घाबरलं. हे शब्द ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या क्षणी दोघांमध्ये काहीतरी बदललं होतं. राग कमी झाला होता आणि जागा घेत होता समजून, आणि एक नवं नातं जे हळूहळू फुलत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात वेगळंच वातावरण होतं. अविनाश अजूनही थोडा अशक्त वाटत होता, पण त्याने उठून बसायचा प्रयत्न केला होता. आशाताई त्यांच्या जवळ होत्या. अदिती ही शांतपणे घरात काम करत होती, पण तिचं लक्ष सतत त्याच्याकडे जात होतं. तो आज पहिल्यांदा इतका शांत दिसत होता. ना राग ना कठोर शब्द, फक्त थकवा.
आणि शांत विचार. डॉक्टरांनी सांगितलं होतं की जास्त ताण आणि झोप न मिळाल्यामुळे असा त्रास झाला आहे. हे ऐकून अदिती आणखीच शांत झाली. दुपारपर्यंत तो थोडा बरा झाला. तो बाहेर अंगणात खुर्चीत बसला होता. अदिती पाणी घेऊन त्याच्याकडे गेली. पाणी. तो हलकसं मान हलवून घेतलं. काही क्षण दोघं काहीच बोलले नाहीत. फक्त अंगणातल्या झाडांची हलकी सळसळ ऐकू येत होती. मग अचानक तो म्हणाला, काल घाबरली होतीस ना? ती थोडी थांबली. हो. त्याने त्याच्याकडे पाहिलं. का? ती काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, कारण तुम्ही माझ्यासाठी महत्वाचे आहात. हे शब्द ऐकताच तो थोडा स्तब्ध झाला. त्याने नजर खाली घेतली. पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी मऊ भावना दिसली. अविनाश काहीही बोलला नाही, पण त्याने पाणी पूर्ण प्यायलं. दुपारी भाऊसाहेब पुन्हा आले. यावेळी ते एकटे होते. घरात सगळे शांत बसले होते. ते आत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव होता. थकलेला पण निर्धार असलेला. अविनाश उठून उभा राहिला. आता काय? भाऊसाहेब काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, मी एक निर्णय घेतलाय. सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. मी मिल विकत घेण्याची जबाबदारी घेऊ शकतो. हे ऐकताच घरात शांतता पसरली. पण एक अट आहे. अविनाशने सरळ विचारलं. काय? तू आणि आदिती हे नातं फक्त कागदावरच नाही ठेवणार, खरंच जगायचं आहे. हे ऐकून अदिती थोडी स्तब्ध झाली. अविनाश काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, मला वेळ हवा आहे. भाऊसाहेब मान हलवून म्हणाले, वेळ घ्या पण पळू नका. हे बोलून ते निघून गेले. घरात पुन्हा शांतता पसरली. अदिती अविनाशकडे पाहत होती. तो विचारात होता. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही तयार आहात का? तो तिच्याकडे पाहू लागला. पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात गोंधळ नव्हता. तो म्हणाला, मी प्रयत्न करतोय. हे शब्द ऐकून अदिती हलकसं हसली. पहिल्यांदा प्रयत्न हा शब्दात आशा वाटली. त्या क्षणी दोघांचं नातं एका नवीन वळणावर उभं होतं. राग संपत होता आणि सुरू होत होतं समजून घेणं आणि विश्वास. घरातल्या त्या संभाषणानंतर काही दिवस शांततेत गेले. पण ही शांतता आता भीतीची नव्हती. ती सावरत जाण्याची होती. अविनाश हळूहळू स्वतःला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करत होता. शेतात जास्त वेळ घालवत होता. काही लोकांशी बोलून नवीन योजना आखत होता. अदिती मात्र घरातलं सगळं शिकत होती. आधीसारखी घाबरत नाही, पण आता समजून घेत. आशाताईंना दोघांमध्ये झालेला बदल स्पष्ट दिसत होता. अविनाश आता थेट रागवत नव्हता आणि अदिती आता शांत बसत नव्हती. एका सकाळी अदिती स्वयंपाक करत होती. अविनाश शेतातून परत आला होता. थोडा धुळीने भरलेला, पण चेहऱ्यावर थोडा आत्मविश्वास परत आलेला दिसत होता. तो आत आला आणि थेट म्हणाला, आज बाजारात जायचं आहे. ती थोडी गोंधळली. मी? हो, तुला काही गोष्टी समजावून सांगायच्या आहेत. आशाताईंनी हसत तिच्याकडे पाहिलं. जा बाळा, शिकायला हवं सगळं. थोड्या वेळाने दोघे गावातल्या बाजारात पोहोचले. गर्दी, आवाज, दुकानं, लोकांची धावपळ हे सगळं अदितीसाठी नवीन होतं. अविनाश तिला एका दुकानाकडे घेऊन गेला. हे माझ्या मिलचं माल आहे, तो शांतपणे म्हणाला. तिने पाहिलं तेलाचे डब्बे, ब्रँडिंग आणि विक्रीचं सगळं गणित. तो पुढे म्हणाला, जर मिल चालवायची असेल तर हे सगळं समजावं लागतं. ती लक्षपूर्वक ऐकत होती. पहिल्यांदाच तो तिला काही शिकवत होता. राग नाही, शांतपणे. थोड्या वेळाने ते एका चहाच्या टपरीवर बसले. अविनाशने चहा मागवला. दोघे शांत बसले होते. मग तो अचानक म्हणाला, तुला अजूनही इथे परक वाटतं का? ती थोडी थांबली. मग म्हणाली, आधी वाटायचं पण आता नाही. ती थांबली. आता सवय झाली व्हायला लागली आहे. तो हलकसं हसला. सवय चांगली आहे का? ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, जर त्यात लोक समजून घेणारे असतील तर हो. तो काही क्षण शांत राहिला. मग पहिल्यांदाच थोडा हसला. छोटं पण खरं. हसू ते दोघे परत घरी आले. संध्याकाळी आशाताईंनी अचानक
एक जुनी पेटी काढली. त्यात काही कागद आहेत. त्यांनी आधी तिला सांगितलं, हे अविनाशच्या वडिलांचे काळचे व्यवहार आहेत. अदितीने उत्सुकतेने पाहिलं. काही जुने करार, कर्ज आणि एका जुन्या कागद ज्यात एका नावावर पुन्हा पुन्हा सही दिसत होती. भाऊसाहेब महाले. ती काही क्षण शांत झाली. हे नाव तिला ओळखीचं वाटलं. हळूहळू तिच्या मनात एक प्रश्न तयार झाला. ही मदत होती का? की काहीतरी जुनं व्यवहाराचं परतफेड? आणि याचं उत्तराच्या दिशेनं आता एक नवीन सत्य उघड होणार होतं. त्या रात्री अदितीला झोप येत नव्हती. डोक्यात सतत ते जुने कागद, भाऊसाहेबांचं नाव आणि अविनाशच्या वडिलांचा उल्लेख फिरत होता. घर शांत होतं आणि तिचं मन शांत नव्हतं. ती हळूच उठली आणि बाहेर अंगणात आली. चांदणं पडलं होतं. झाडांच्या सावल्या जमिनीवर हलक्या हलक्या हलत होत्या. तेवढ्यात तिला शेडमधून आवाज आला. अविनाश जागा होता. ती हळूच जवळ गेली. तो जुन्या फाईल्स पाहत बसला होता. कागद पसरलेले होते. चेहरा गंभीर होता. तू अजून झोपली नाहीस? ती हळू आवाजात म्हणाली. तो वर पाहू लागला. झोप येत नाही. ती त्याच्या बाजूला बसली. काय शोधतोयस इतकं? तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला. खरं कारण. ती गप्प राहिली. कोणत्या गोष्टीचं? तो कागद तिच्याकडे सरकवत म्हणाला. माझ्या वडिलांचा आणि भाऊसाहेबांचा व्यवहार. ती कागद पाहू लागली. त्यावर जुन्या पैशांचे आकडे, सही आणि तारीख होती. तो पुढे म्हणाला. मला नेहमी वाटायचं भाऊसाहेबांनी मदत केली म्हणून मी त्यांचा ऋणी आहे. पण हे सगळं फक्त मदत नव्हतं. ती थोडी पुढे वाकली. मग काय होतं? तो कडवट हसला. व्यवहार. तिच्या अंगावर काटा आला. म्हणजे? तो शांतपणे म्हणाला. माझ्या वडिलांनी घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात जमीन गेली. आणि नंतर हे सगळं पुन्हा फिरवून कुटुंबामध्ये नात्याचं रूपांतर दिलं गेलं. अदितीचा श्वास अडकला. म्हणजे हे लग्न? तो मान हलवतो. हो. सगळं जोडलेलं आहे. ती काही क्षण गप्प बसली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे मी फक्त एक निर्णयाचा भाग होते. तो लगेच म्हणाला. नाही. तो पहिल्यांदा जोरात बोलला. तू यातला भाग नाहीस. तू कोणाचंही साधन नाहीस. त्याचा आवाज थरथरला. पहिल्यांदा तो रागात नव्हता. तो दुखवलेला होता. ती त्याच्याकडे पाहत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली. आता काय करायचं? तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला. सगळं बदलायचं. हे ऐकून ती थोडी स्तब्ध झाली. तो पुढे म्हणाला. मिल चालवायची, कर्ज फेडायचं आणि हे सगळं नात्यांच्या बाहेर जाऊन करायचं. ती हळूच म्हणाली. आणि आपण? तो तिच्याकडे पाहू लागला. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात थोडी स्पष्टता होती. आपण एकत्र काम करू शकतो. ही वाक्य ऐकून तिच्या मनात काहीतरी हललं. रात्री तो शांत क्षण त्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल घेऊन आला होता. राग आता मागे सरकत होता आणि पुढे येत होता. एक नवीन समजून घेणं आणि कदाचित नात्यांची सुरुवात. पुढच्या काही दिवसांत घरातलं वातावरण हळूहळू बदलायला लागलं. आता राग कमी झाला होता, पण जबाबदारी वाढली होती. अविनाश रोज लवकर उठून शेतात जायचा. मिल आणि बँकेच्या कामांसाठी बाहेर जात होता. अदिती घर सांभाळत होती आणि हळूहळू मिलचं कामही समजून घेत होती. दोघांमध्ये आता बोलणं होत होतं, पण गरजेपुरतं. तरीही त्या बोलण्यात एक वेगळी शांतता होती. एका सकाळी अविनाशने तिला पुन्हा बोलवलं. आज माझ्यासोबत चल. ती थोडी गोंधळलेली. कुठे? मिलमध्ये. ती पहिल्यांदा थोडी घाबरली. मी काय करणार तिथे? तो शांतपणे म्हणाला. फक्त पाहायचं आहे, समजून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने ते दोघे मिलमध्ये पोहोचले. मशिनींचा आवाज, कामगारांची धावपळ, तेलाचा वास, हे सगळं अदितीसाठी नवीन होतं. अविनाश तिला आत घेऊन गेला. हे सगळं मी एकट्याने सुरू केलं होतं, तो शांतपणे म्हणाला. ती पाहत होती. एका छोटीशी मिल आता किती मोठ्या जबाबदारीचं रूप घेत होती हे तिला समजत होतं.
थोड्या वेळाने तो एका बाजूला थांबला. माझ्या वडिलांनी हे सुरू केलं होतं, पण कर्जामुळे सगळं बिघडलं. तो थोडा थांबला आणि भाऊसाहेबांनी तेव्हा मदत केली. ती शांतपणे ऐकत होती. पण नंतर सगळं बदललं. हे ऐकून तिचं लक्ष वाढलं. काय बदललं? तो तिच्याकडे पाहू लागला. विश्वास हे एक शब्द होता, पण खूप मोठा अर्थ घेऊन आला होता. मग तो पुढे म्हणाला, कधी कधी व्यवहार आणि नाती एकत्र मिसळली की सगळं गुंतं. ती काही बोलली नाही, पण तिला पहिल्यांदा समजत होतं की या सगळ्यांमागे फक्त पैसा नाही तर जुने संबंध, अपेक्षा आणि तुटलेला विश्वास आहे. त्या दिवशी संध्याकाळी घरी परतल्यावर भाऊसाहेब पुन्हा आले. यावेळी त्यांचा चेहरा गंभीर होता. अविनाश आणि अदिती दोघे बाहेर बसले होते. ते सरळ म्हणाले, मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. सगळ्यांनी ऐकलं. मी जे केलं ते चुकीचं नव्हतं, पण पूर्णपणे योग्यही नव्हतं. ते थांबले. माझ्या आणि अविनाशच्या वडिलांमध्ये काही जुने व्यवहार होते, पण त्यात कुटुंब गुंतली गेली. हे ऐकताच अदिती शांत झाली. अविनाश आणि अदिती दोघे बाहेर बसले होते. ते सरळ म्हणाले, मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. सगळ्यांनी ऐकलं. मी जे केलं ते चुकीचं नव्हतं, पण पूर्णपणे योग्यही नव्हतं. ते थांबले. आणि माझ्या अविनाशच्या वडिलांमध्ये काही जुने व्यवहार झाले होते, पण त्यात कुटुंबात गेलं होतं. हे ऐकताच अदिती शांत झाली. पण आता मला एक गोष्ट हवी होती. ते दोघांकडे पाहत म्हणाले, हे नातं आता जबरदस्तीचं नाही राहिला पाहिजे. ते खरं व्हायला हवं. हे ऐकून घरात शांतता पसरली. अविनाश काही क्षण काहीच बोलला नाही. मग पहिल्यांदा शांत आवाजात म्हणाला, मला वेळ द्या. भाऊसाहेबांनी मान हलवली. वेळ घ्या, पण निर्णय तुमचा असू द्या. ते निघून गेले. त्या रात्री अदिती खिडकीजवळ उभी होती. अविनाश आत आला. दोघे काही वेळ शांत उभे राहिले. मग तो हळू आवाजात म्हणाला, आता आपण कुठे आहोत? ती त्याच्याकडे पाहू लागली. ना रागात ना प्रेमात, फक्त समजून घेण्यात. तो थोडा थांबला. मग हलकसं हसला. हेच कदाचित सुरुवात आहे. आणि त्या क्षणी त्यांचं नातं पहिल्यांदा कोणत्याही दबावाशिवाय उभं राहिलं. पुढचा दिवस नेहमीपेक्षा वेगळा होता. घरात कुणाचाही आवाज जास्त नव्हता, पण शांतता आता जड वाटत नव्हती. ही शांतता विचारांची होती, भीतीची नाही. अविनाश सकाळी लवकरच शेताकडे निघून गेला होता. अदिती मात्र घरात बसून राहिली नाही. तीही आशाताईंसोबत कामाला लागली होती. पण तिचं मन सतत कालच्या बोलण्याकडे जात होतं. ना रागात ना प्रेमात, फक्त समजून घेण्यात. हे शब्द तिच्या मनात पुन्हा पुन्हा येत होते. दुपारी अचानक आशाताईंनी तिला हाक मारली. अदिती. ती आत आली. एक गोष्ट सांगते. आशाताई थोड्या गंभीर दिसत होत्या. काय? त्या म्हणाल्या, अविनाश लहानपणापासूनच असाच नाही. खूप बदलला आहे तो. अदिती शांतपणे ऐकत होती. तिच्या बाबांमुळे सगळं बदललं. कर्ज, दारू, अपमान आणि मग जबाबदाऱ्या. लहान वयातच त्याने घराचा भार घेतला. हे ऐकून अदितीच्या मनात हललं. काहीतरी तुटल्यासारखं झालं. म्हणजे त्याचा राग त्याचा स्वभाव नव्हता, तर परिस्थिती होती. संध्याकाळ झाली. अविनाश घरी परत आला. पण आज तो नेहमीसारखा थकलेला नव्हता. त्याच्या हातात काही कागद होते आणि चेहऱ्यावर हलकं समाधान दिसत होतं. घेतोय मी एक निर्णय घेतलाय, तो आत येतच म्हणाला. सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. मिल पुन्हा सुरू ठेवायची आहे, पण छोट्या स्तरावर, हळूहळू. आशाताईंनी मान हलवली. हे योग्य आहे. अदिती शांत होती. तो पुढे म्हणाला, आणि पार्टनर नको मला पार्टनर नको, मला टीम हवी आहे. त्याने अदितीकडे पाहिलं. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात विश्वास होता. तू माझ्यासोबत असशील का? हे ऐकताच ती थोडी थांबली. हा प्रश्न फक्त मिलचा नव्हता, तो नात्यांचा होता. ती हळू आवाजात म्हणाली, मी प्रयत्न करेन.
तो हलकसा हसला. प्रयत्न नको, सोबत राहा. हे शब्द साधे होते, पण त्यात भावना होती. त्या रात्री दोघे पुन्हा अंगणात बसले होते. अविनाश आकाशात चांदणं पसरत होतं. अविनाश शांतपणे बसला, म्हणाला, तुला भीती वाटत नाही आता इथे राहायला? ती थोडी हसली. आधी वाटायची मी बाहेरची आहे, पण आता वाटतंय मी इथे बसायला शिकते. तो तिच्याकडे पाहत राहिला. पहिल्यांदा तो काही बोलला नाही, फक्त शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, मी तुझ्याशी आधी खूप चुकीचं वागलो. ती लगेच म्हणाली, हो. दोघेही थोडे हसले. पहिल्यांदा हा हसू हलकसं होतं. दडपणाशिवाय. त्या क्षणी दोघांमधलं अंतर जवळजवळ नाहीसं झालं होतं. आणि त्या नात्याला आता कोणत्याही जबाबदारीची गरज नव्हती, कारण ते आता बदललं होतं. समजूतदारपणा आणि विश्वासात दिवस पुढे सरकत गेले आणि अविनाशच्या मिलमध्ये हळूहळू दिवस दिसायला लागला. जुनं मशीन थोडं दुरुस्त केलं. कामगारांशी तो आता शांतपणे बोलत होता. आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे घरातला तणाव खूप कमी झाला होता. अदिती आता फक्त पाहुणी राहिली नव्हती, ती कामात हातभार लावत होती आणि हळूहळू निर्णयांमध्येही सहभागी होऊ लागली होती. आधी जे घर तिला परकं वाटायचं, ते आता थोडंसं आपलं वाटायला लागलं होतं. एक दिवस सकाळी अविनाश आणि अदिती दोघं मिलमध्ये होते. अविनाश काही कागद तपासत होता. अदिती त्याच्या बाजूला बसली होती. तो अचानक म्हणाला, एक गोष्ट लक्षात आली आहे. ती त्याच्याकडे पाहू लागली. काय? तो शांतपणे म्हणाला, आपण फक्त व्यवसाय वाचवण्याचा प्रयत्न करतोय, पण लोकांचा विश्वास पुन्हा मिळवणं जास्त कठीण आहे. ती काही क्षण गप्प राहिली, मग म्हणाली, पण आपण प्रयत्न तर करतोय ना? तो हलकसं हसला, हो. आणि कदाचित तेच पुरेसं आहे. त्या दिवशी दुपारी भाऊसाहेब पुन्हा आले. यावेळी मात्र त्यांचा चेहरा पूर्णपणे बदललेला होता. त्यांनी एक फाईल पुढे ठेवली. मिलसाठी एक नवीन प्रस्ताव आहे. ते म्हणाले, या वेळेला कोणत्याही जबरदस्तीचा निर्णय नाही, फक्त संधी आहे. अविनाश शांतपणे फाईल पाहत होता. अदितीही बाजूला बसून ऐकत होती. भाऊसाहेब पुढे म्हणाले, मी बाहेरून गुंतवणूकदार आणला आहे, पण निर्णय तुमचा असेल. हे ऐकून घरात एक प्रकारचा दिलासा पसरला. अविनाश काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, मी एकट्याने निर्णय घेणार नाही. त्याने अदितीकडे पाहिलं. ती थोडी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. आपण दोघं मिळून ठरवू. हे शब्द ऐकून अदितीच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. पहिल्यांदा आपण या शब्दाला अर्थ मिळाला होता. संध्याकाळी दोघं अंगणात बसले होते. अविनाश शांतपणे म्हणाला, मला एक गोष्ट सांगायची आहे. ती त्याच्याकडे पाहू लागली. मी आधी फक्त जबाबदारी म्हणून जगत होतो. रागात, दबावात तो थांबला. पण आता कळतंय, जगणं म्हणजे फक्त टिकून राहणं नाही. ती शांतपणे ऐकत होती. तो पुढे म्हणाला, आणि या सगळ्यात तू खूप मोठा बदल आहेस. ती थोडी गोंधळली. मी? हो. पहिल्यांदा कोणीतरी मला समजून घेतलं. हे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात हलकसं पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, मी पण पहिल्यांदाच इथे जगायला शिकले. दोघे शांत बसले. आकाशात संध्याकाळचा रंग पसरला होता. त्या क्षणी ना राग होता, ना भीती, फक्त एक शांत समज होती. आणि त्या समजुतीतच आता एक नवं नातं उभं राहत होतं, खरं आणि मजबूत. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर चॅनेलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा.